काल माझी कोल्ड प्रेस ऑइलचा बिझनेस असलेल्या एका फाउंडरसोबत मीटिंग झाली. त्यांनी मला विचारलं की कुठल्या डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस ऑफर करू शकते बिझनेस ग्रो करण्यासाठी. मी त्यांना सांगितलं की आपण SEO करू शकतो, वेबसाईट ऑप्टिमायझेशन करू शकतो, वेबसाईट मेंटेनन्स करू शकतो, ब्लॉग्स त्याच्यामध्ये अपडेट करावे लागतील आणि परत आणखी सोशल मीडिया सर्व्हिसेस लाईक डेली स्टोरी पोस्टिंग करावे लागतील. जसं की आपले प्रोडक्ट आहे कोल्ड प्रेस ऑइलचे, तर कोल्ड प्रेस ऑइलचे प्रत्येक प्रोडक्ट आपण स्टोरीला टाकू शकतो डेली, जेणेकरून प्रत्येक कस्टमरला ते प्रोडक्ट दिसतील आणि डेली काही ना काही आपल्याला सेल मिळत जाईल. परत त्याच्यानंतर आपण रील्स शूट करून त्या आपण एडिट करून त्या पोस्ट करू शकतो, टेस्टिमोनियल्स टाकू ठेवू शकतो आणि गुगल माय बिझनेसचं जे पेज आहे ते आपल्याला ऑप्टिमाइज करावे लागतील, रिव्ह्यूज ॲज वेल एज त्याच्यामध्ये कंटेंट आणि त्याच्या गुगल माय बिझनेसमध्ये पण आपण लोकल SEO करून जे पर्टिक्युलर कीवर्ड आहे त्या कीवर्डवरती आपण रँक करू शकतो. सो मला त्यांनी सांगितलं की आजकाल तर आपण कुठली इन्फॉर्मेशन ChatGPTमध्ये, जेमिनायमध्ये किंवा क्लॉडमध्ये टाकली तर आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळून जाते. मग SEO करायची काय गरज आहे? AI ॲप्स आहे, यांना तरी इन्फॉर्मेशन कुठून मिळते? जेव्हा आपण वेबसाईटमध्ये हे सगळं कंटेंट आपण पोस्ट करतो, जसं की फॉर एक्झाम्पल एक क्वेरी आहे ग्राउंडनट्स कोल्ड प्रेस ऑइल. सो एक्झॅक्टली कोल्ड प्रेस ऑइलमध्ये रिफाईंड ऑइल मिळतं. तर दोघांमध्ये फरक काय? जर आपण ते वेबसाईटवरती आपण ती क्वेरी त्या क्वेरीचं आन्सर आपण वेबसाईटवरती केलं तर AI ॲप्स आहे त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन ती तुम्हाला शो करते. त्यांच्याकडे कुठला असा डेटाबेस नाही आहे, ते तुमच्या वेबसाईट्सवरनंच इन्फॉर्मेशन काढून ती वेबसाईट लिस्टिंग करते. सो SEO डेड नाही आहे. SEO फक्त पहिले सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन होतं, आता ते सर्च एव्हरीवेअर ऑप्टिमायझेशन झालेलं आहे. सर्च एव्हरीवेअर मीन्स जी इन्फॉर्मेशन आहे, जी क्वेरी आहे, तुमच्या ब्रँडबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन फक्त AI ॲप्स प्रत्येक ठिकाणून लाईक सोशल मीडिया, Q&A पेजेस, तुमची वेबसाईट, इथून सगळीकडनं ती डेटा ती गॅदर करते आणि एकत्र करून युजरला ती इन्फॉर्मेशन एका प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये ती शो करते. सो अगेन SEO इज नॉट अ डेड.